आमच्या लहानपणी आंब्याचा बनत होता रस आणि 3-3 पाण्यामध्ये त्याचं चांगलंच निघत होता कस. डाग लागलेले आंबे पुढ अलग ठेवायचे आणि जमा झालेल्या पोट्याले तो एक आंबा द्यायचे. मामाच्या गावाला जायची हौस होती भारी. कवून तर तिथे खेळायसाठी पोटे जमावे सारी. पाहुणचार म्हटला की आंब्याचा रस पक्का. ते चित्र आठवलं की आजही बसतो धक्का. बुडी नाही तर बुडा आंब्याला चांगले पिलवायचे आणि कोया फुपाटे बसलेल्या पोट्याले खिलवायचे. पोया सालीची मिठाच्या पाण्यात 3-3 वेळा आंघोळ व्हायची आणि पाहुण्या खोलीत रसाची चर्चा घराघरात व्हायची. रस इथला पतला तो पोळीला नव्हता टिकत. रस इथला पतला तो पोळीला नव्हता टिकत. आनंद त्याचा मायबाई तो आठवडाभर टिकत. भजे कुरडया पापड यायचा वास गल्लीमध्ये पसरत. मग पाहुण्या संग जेवणासाठी शेजारचा माणूस पोरगा आणून बसवत. आई काकू आत्या मामी आग्रहाने वाढायच्या आणि त्यातले 4 घास कुठल्या मांजालाही काढायच्या. रसाचा तो सुवास आता कुठे दिसत नाही. पाहुण्या परी शेजाऱ्या संग जेवताना कोणी दिसत नाही. रेसिपीत दाखवते त्याप्रमाणे आंब्याचा रस आम्ही आजपर्यंत लहानपणापासून हापूस आंब्याचाच खात आले, कारण माझं बालपणच कोकणामध्ये गेलं ना. पण या कोकणातल्या आमरसाच्या मागे कुठेतरी विदर्भामधली नाळ जोडलेली आहेच माझी, कारण माझे आई आणि वडील दोघेही मूळचे विदर्भातले. माझा जन्म झाला होता कोकणामध्ये, त्यामुळे उन्हाळ्यातील सुट्ट्या, आंबा, आमरस असा कुठलाही विषय उन्हाळा किंवा आमरसा रिलेटेड आला तर माझ्यासाठी तर पहिला हापूसच होता. पण गावाकडचा आमरस आणि गावाकडच्या आमरसाच्या जेवणाची थाळी हा जो काही पाहुणचाराचा प्रकार आहे तो माझ्या सतत लहानपणापासून बघण्यातही आला, खाण्यातही आला. त्यामुळे मी दोन्ही आमरसाचे तेवढीच प्रिय आहे. या दोन्हीही ट्रॅडिशनल मेथड्सना कुठेही तोड नाही. आजही कोकणामध्ये केलेला आमरस तेवढाच चवीचा आणि भारी लागतो आणि विदर्भामध्ये केला जाणारा आमरसही तेवढाच आवडीने मला खायला खूप आवडतो. आपण जसं म्हणतो ना, मराठी भाषा वळवू तशी वळते आणि वाकवू तशी वागते, अगदी तसाच हा आंबासुद्धा आहे. उगाच त्याला फळांचा राजा नाही घोषित केलेलं. खूप भारी चव तर आहेच त्याची, पण अफलातून वेगवेगळ्या पदार्थांचा साज घेऊन येतो हा उन्हाळ्यामध्ये. असंख्य वेगवेगळ्या पद्धतीने सजवलं जातं त्याला, पारंपरिकरित्या बनवलं जातं त्याला, भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे खाल्लं जातं त्याला. आणि हा जो दर्जा येतो ना तो फक्त आंब्यानेच येतो. आमच्याकडे आमरसासोबत कुरडया खातात, भजी करतात, पापड तळले जातात, कुठेतरी त्याच्यासोबत पुरीच खाल्ली जाते, कुठेतरी आमरसामध्ये दूध मिक्स केलं जातं, कोणीतरी आमरसाला वेगळ्याच पद्धतीने अजून खूपच रॉयल टच देऊन त्याला खूप साऱ्या ड्रायफ्रूट्सने खूप मोठ्या प्रमाणामध्ये सजवून अजून हेवी करून खाल्लं जातं. तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारे आमरस हा खाल्ला जातो. आमरसाच्या वेगवेगळ्या थाळ्या आहेत, वेगवेगळ्या थाळ्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आमरस आपल्या समोर येतो. या 2025च्या उन्हाळ्यामधील हा आमरस कुठेतरी मला गॅलरीमध्ये भेटला आणि आज मला त्या आमरसाने भरपूर काही गोष्टींची आठवण करून दिली. माझ्या आयुष्यातल्या आमरसाच्या थाळ्या अशा आहेत की विदर्भातल्या म्हणायला गेलात तर आमरसाची वाटी असते, त्याच्या बाजूला कांद्याची भाजी किंवा कुरुडा म्हणून म्हटला जातो त्याची भाजी असते. ह्याची रेसिपी दिलेली आहे चॅनलवरती. विदर्भातल्या पूर्ण आमरसाच्या थाळीचं जेवण कसं असतं ह्याची पूर्ण रेसिपीसुद्धा यूट्यूब चॅनलवरती ह्या होम कुक रंजनाच्या चॅनलवर दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. पण तरी मी तुम्हाला एकदा पटकन सांगते त्यात कोणते कोणते पदार्थ असतात. तर कांद्याची भाजी असते, त्यानंतर कुरड्याची भाजी असते ऑप्शनला, काही ठिकाणी ही काही ठिकाणी ती केली जाते. त्यानंतर सांडया असतात, पापड असतात, कुरडया असतात, ह्या कुरड्या गव्हाच्या असतात. त्यानंतर शेवयांचा भात असतो, या शेवया असतात त्यासुद्धा गव्हाच्या शेवया असतात. त्यानंतर भजी असतात, चपाती असते. अशा भरपूर वेगवेगळ्या पदार्थांनी बनली जाते ही आमरसाची थाळी विदर्भामध्ये. कोकणामध्ये काही ठिकाणी आमरसासोबत फक्त पुरी खाण्याची पद्धत आहे की बस आंब्याचा राजा हा आम्ही नुसताच खाणार, आम्हाला बाकी कोणाची गरज नाही. आणि तो खरंच त्याच पद्धतीने लागतोही कमाल भरी पुरीसोबत. काही ठिकाणी आमरसामध्ये दूध टाकलं जातं आणि तीसुद्धा पुरीसोबत तोसुद्धा आमरस खाल्ला जातो, तर तोही छान लागतो. आणि माझ्या आयुष्यातले आमरस तर हेच आहेत. मला आमरस हा पुरीसोबतही प्रचंड आवडतो. घट्ट छान दाटसर असा आमरस आणि पुरी अतिशय भन्नाट कॉम्बिनेशन आहे. मग या बाकी सगळ्या पदार्थांची गरज नाही. हां, पण विदर्भातल्या ही ताटाला काही तोड नाही आहे, कारण की त्याच्यासोबत जे काही पदार्थ केले जातात ते खूप मस्त
कॉम्प्लिमेंट देतात आमरसासोबत बाकीच्या सगळ्या पदार्थांचीही तेवढीच भारी चव असते आणि ते खूप छान लागतात. हॉटेलांमधला आमरस सांगायचा झाला तर पुण्यातल्या दुर्वांकूर हॉटेलमधला आमरस जो उन्हाळ्यामध्ये फार जोमात असतो. अगदी हॉटेलमध्ये रांगा असतात बाहेरपर्यंत. अशा असंख्य हॉटेल्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा आमरस आणि त्याच्या थाळ्या खायला मिळतात उन्हाळ्यामध्ये. पण माझ्या लक्षात राहणारा म्हणजे दुर्वांकूर, कारण की मी पहिल्यांदा आमरस जर घर सोडून कुठे बाहेर खाल्ला असेल तर पुण्यातल्या दुर्वांकूर हॉटेलमध्ये खाल्ला होता. आणि ती थाळीसुद्धा खरंच खूप भारी होती आणि आमरससुद्धा अगदी छान होता. खूप अविस्मरणीय होता माझ्यासाठी तो दिवस, कारण की मी त्याच दिवशी जाऊन पुण्याच्या SP कॉलेजला ॲडमिशन घेतलं. मी ते नंतर कॅन्सल केलं, पण तो दिवस मात्र माझ्यासाठी अविस्मरणीय राहून गेला. त्या दिवसाची दगदग, थकान, त्यानंतर पूर्ण दिवसभर झालेला ॲडमिशनची घाई गडबड जी काही होती ती पूर्ण आमच्या एका आमरसाच्या थाळीने विसरून टाकली होती. माझ्या फोन गॅलरीमध्ये जुनी व्हिडिओ शूट केलेली ही व्हिडिओ मला माझ्या आमरसाच्या आठवणींमध्ये घेऊन गेली. तुम्हालासुद्धा तुमचा आवडता आमरस आठवला का ही व्हिडिओ बघता बघता? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला मी जी कविता बोलून दाखवली विदर्भातील भाषेमध्ये, तर ती तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जे आमरसप्रेमी आहेत त्यांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.